जे कार्य त्याबद्दल आपलं वक्तव्य देतो. राष्ट्रीय ओबीसी महासंघ या महान पुरुषांच्या आचारावरती, विचारावरती, कर्तृत्वावरती, कार्यावरती विश्वास ठेवते आणि मागील 10 वर्षापासून सातत्याने ओबीसी समाजाच्या कल्याणाकरता धडपड करते. असे तथागत मुद्द माझाऊ अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, प्रतिमा शेख, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख, राजसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा आणि इतर सर्व महान पुरुषांना, व्ही.पी. सिंग यांनी मंडळ आयोग लागू केला होता, या सर्व महान पुरुषांना व्ही.पी. मंडळ मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज या कार्यक्रमाला पूर्ण देशभरातनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी एकत्रित झाला त्याबद्दल या संघटनेचा अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण जय ओबीसीचा नारा देऊन आपली उपस्थिती दर्शवित असतो आणि म्हणून जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी. आजच्या या 10व्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनाचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे दुसरे उद्घाटक गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत हे थोडे उशिरा येणार आहे कारण त्यांच्या असेंब्लीचा आज शेवटचा दिवस आहे आणि पण येणार नक्की आहेत. या विचारपीठावरती उपस्थित नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसचे अध्यक्ष माननीय हंसराजजी अहिर, आमचे सुभाष शिरोडकरजी थोडेसे उशिरा येणार आहेत. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय माणिकरावजी ठाकरे यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विजयजी वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व सध्याचे आमदार डॉक्टर परिणय फुके, माननीय आमदार अभिजीतजी वंजारी, माननीय आमदार सुधाकररावजी अडबले, गिरीशजी सोनकर पण मला वाटतं साहेबांसोबत आलेले आहेत. हो, देवेंद्रजी गावंडे ज्यांचं एक चांगलं भाषण आपल्याला यानंतर ऐकायला मिळेल. मान्य शेषरावजी येलेकर अध्यक्ष, आमचे दुसऱ्या सत्राचे प्रमुख पाहुणे, आमच्या राज्याचे अदर बॅकवर्ड क्लास वेलफेअर कमिटीचे अध्यक्ष आमदार किसनराव कातोरे सर, माजी मंत्री महादेवराव जानकर साहेब या ठिकाणी आलेले आहे. आमचे आमदार संजय भाऊ दरेकर, आमदार देवरावभाऊजी भोंगळे आणि इतर सर्व आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी, सर्व राज्यातले पदाधिकारी या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझ्या ओबीसी बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना कल्पना आणि सर्वांच्या विटनेसमध्ये 7 ऑगस्ट 2016ला या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना नागपूर या शहरामध्ये झाली होती आणि त्याचं पहिलं अधिवेशन 7 ऑगस्ट 2016ला झालं होतं आणि त्या दिवसापासून हा ओबीसीचा आवाज संपूर्ण देशामध्ये बुलंद करण्याचं काम या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून आम्ही सातत्याने करत आहोत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने या विचारपीठावर जेवढी मंडळी बसलेली आहे त्या सर्वांच्या सहकार्याने
केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित जे विविध प्रश्न आम्ही वारंवार केंद्र आणि राज्य सरकार पुढे मांडत गेलो, त्या सरकारकडे सरकारने गांभीर्याने घेतलं आणि या ठिकाणी सांगताना मला आनंद होतो. फडणवीस साहेब, माणिकराव ठाकरे साहेब, वडेट्टीवार साहेब, हंसराज अहिर साहेब की आतापर्यंत 58 GR हे ओबीसी विद्यार्थ्यांकरता, युवकांकरता आणि सामान्य माणसाच्या कल्याणाकरता केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्फत आम्ही काढून घेतलेले आहे. आणि हे GR काढले त्याबद्दल मी केंद्र आणि राज्य सरकारचे या ठिकाणी या आपल्या समक्ष आभार व्यक्त करतो. यामध्ये प्रामुख्याने की सर्वात पहिले ज्या दिवशी आपली सुरुवात झाली, नॉन क्रिमिनलची मर्यादा आपण वाढवून घेतली होती. नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ज्याचे अध्यक्ष हंसराज अहिर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याला संविधानिक दर्जा नव्हता. तो संविधानिक दर्जा 2017 मध्ये आपण मिळवून घेतला आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या स्कॉलरशिप योजना नव्हत्या, जशी फॉर एक्झाम्पल विदेशामध्ये उच्च शिक्षणाकरता जाण्याकरता शिष्यवृत्ती, बाकीच्या अभ्यासक्रमाकरता शिष्यवृत्ती, इतर मागासवर्गीय मंडळाला मदत, त्याच्यानंतर 8वी ते 10वी, पहिली ते 10वी विद्यार्थ्यांकरता शिष्यवृत्ती योजना, 10वी 12वीतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांकरता 16 सामूहिक विवाह सोहळ्याला मदत, हे GR आपण यांच्याकडनं काढून घेतले. केंद्रामध्ये ओबीसी कॅटेगरीला प्राध्यापक सेवेत रिझर्वेशन नव्हतं, ते आपण लागू करून घेतलं. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सारथी आणि बार्टीच्या धर्तीवर महाज्योती नावाची संस्था या ठिकाणी 2018 मध्ये चालू करण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला होता. परंतु त्याची सुरुवात मात्र नंतर आमच्या इथे बसलेले वडेट्टीवार साहेब यांनी केली आणि त्या 2.5 वर्षामध्ये एक चांगल्या प्रकारच्या योजना या राज्यामध्ये सुरू झाल्या आणि आज ती योजना या ठिकाणी बसलेले फडणवीस साहेब, वडेट्टीवार साहेब, आमचे सर्व सहकारी यांच्या मदतीने चांगल्या प्रकारे सुरू आहे. याचा आम्हाला फार मोठा आनंद आहे. त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये MBBS MD ऑल इंडियामध्ये आपल्याला रिझर्वेशन नव्हतं, ते आपण मिळवून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारचे 58 GR आत्ताच नुकतंच, खरं म्हणजे जी प्रमुख आपली मागणी होती पहिल्या दिवशीपासून की जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ती जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी केंद्र शासनाचे आभार व्यक्त करायला पाहिजे आणि सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करायला पाहिजे. दुसरा, आपल्या सर्वांना कल्पना असेल की ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ओबीसीचं राजकीय आरक्षण हे कमी करण्यात आलं होतं, त्याच दिवशी या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये उठाव करून ते पूर्ववत 27% मिळावं याकरता संघर्ष केला होता. आता नुकताच 3 दिवसापूर्वी पुन्हा सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलेला आहे की येणाऱ्या सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका या 27% आरक्षणानुसार होतील. आणि महाराष्ट्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांकरता एक पण हॉस्टेल नव्हतं. मागच्या वर्षी पासून 72 हॉस्टेल सुरू करण्याचा शासन निर्णय निघाला, त्यापैकी फक्त 56 हॉस्टेल सुरू झाले. माननीय मुख्यमंत्र्यांना माझं निवेदन राहील की उर्वरित हॉस्टेल जे आहे ते सुद्धा या शैक्षणिक सत्रामध्ये आपण सुरू करून द्यावे. त्याच्यानंतर या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळणार नाही, त्यांना वर्षालीचे 60,000 रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाला आल्यास त्यांना मिळणार आहे, ज्याच्या मार्फत हा मुलगा चांगलं शिक्षण घेऊ शकणार आहे. त्याच्यानंतर ओबीसी प्रवर्गाकरता मोदी आवाज घरकुल योजना सुरू करण्यात आली. अशा प्रकारचे एवढे निर्णय हे वाचायला गेलं तर 58 GR आहे या ठिकाणी निघालेले आहे. आणि हे करताना मला सांगावं असं वाटतं की 2016ला आपली जेव्हा स्थापना झाली तेव्हा माननीय फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने जेवढे काही GR काढले असतील त्यापैकी ठाकरे साहेब,
वडेट्टीवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. 50 GR कमीत कमी 45 ते 50 GR हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये निघालेले आहे. फडणवीस साहेबांचं आमच्या या अधिवेशनाला येण्याची ही तिसरी वेळ आहे. विजूभाऊ विटणे साहेब पहिल्या वर्षीपासून तर आतापर्यंत 10 अधिवेशनं अटेंड करणारे 2 लोक या विचारपीठावर आहे. प्रामुख्याने 3 आहेत. एक विजूभाऊ वडेट्टीवार, दुसरे डॉक्टर परिणय फुके आणि तिसरे आमचे सुधाकरराव अडबले. हे म्हणजे आमचे फाउंडर मेंबर आहेत. कोणत्याही पक्षात असो पण ओबीसीचा आवाज बुलंद करण्याचं काम या लोकांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत असते. याचा मला फार आनंद आहे. आज हा जो ओबीसी आपण सर्व संघटित झालेलो आहोत आणि आपल्या संविधानिक मागण्याकरता आम्ही संघर्ष करत आहोत. याची दखल घेऊन या ठिकाणी उपस्थित सर्व लोकांना एक गोष्ट सांगू इच्छितो की एवढं चांगलं सामाजिक काम करत असताना नागपूरमध्ये आमच्याकडे बसायला जागा नव्हती. तर त्याकरता महायुती सरकारने नागपूरमध्ये 11,000 स्क्वेअर फीट जागेवर ओबीसी भवन बांधून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 37.5 कोटीचं ओबीसी भवन. आणि मला असं वाटतं की पुढच्या महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन, काही टेक्निकल प्रोसेस राहिल्या आहेत, त्या टेक्निकल प्रोसेस 1 महिन्यामध्ये पूर्ण होतील आणि पुढच्या महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन होईल आणि त्या ठिकाणून आपण ओबीसीच्या कल्याणाकरता आपला आवाज बुलंद करणार आहोत. आणि मग अशा प्रकारे केंद्र सरकार, राज्य सरकार, मी आता सरांना सांगितलं की ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या मुलींना 100% स्कॉलरशिप आहे, त्याच धर्तीवरती मुलांना सुद्धा 100% स्कॉलरशिप देण्यात यावी. महाज्योती ही फार मोठी संस्था आपल्या इथे बसलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत आणि पुढाकाराने सुरू झालेली आहे. सर, महाज्योतीला 1,000 कोटी रुपयाची गरज आहे. आपण फक्त 300 कोटीची तरतूद केलेली आहे. आमची हात जोडून विनंती आहे की ती 1,000 कोटी रुपयाची तरतूद करून ते पैसे आमच्या ओबीसी विद्यार्थी आणि युवकांच्या कल्याणाकरता वितरित करावे. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 60% ओबीसी आहे, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये निधी दिला जात नाही. माझी आपल्याला आग्रहाची विनंती राहील की या आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा एक चांगला निधी आपण देऊन ती सुद्धा संस्था एक आर्थिक बळकट करावी, ही आपल्याकडे आमची मागणी आहे. आता मी केंद्र सरकारशी संबंधित आता आमचे हंसराज अहिर साहेब या ठिकाणी आहे. अहिर साहेब, आपण केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही स्वागत केलेला आहे. परंतु ही जनगणना करताना आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी SC, ST, मायनॉरिटी आणि अदर हे जे 4 कॉलम असतात त्याऐवजी SC, ST, OBC, मायनॉरिटी अँड अदर असे 5 कॉलम करून ओबीसीची स्वतंत्र जनगणना करून त्यांची आकडेवारी लवकरात लवकर आपण घोषित करावी, ही मागणी आहे. आम्हाला जी एक क्रिमिलेअरची मर्यादा घालून दिलेली आहे ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे. ही असंविधानिक अट केंद्र शासनाने रद्द करावी. मागच्या वेळेस फडणवीस साहेबांनी 8 लाखाची मर्यादा 15 लाख रुपये करावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केलेली आहे, परंतु ते अजूनपर्यंत झालेली नाही आहे. आमचं म्हणणं आहे की ती रद्द करावी. जर रद्द होत नाही तोपर्यंत ही मर्यादा कमीत कमी 20 लाख रुपये करावी अशी आमची मागणी आहे. मी फडणवीस साहेबांना विनंती करेन, आपण जो ठराव केंद्र सरकारला पाठवलेला आहे त्याचा पाठपुरावा करून ही मागणी आमची मान्य करून द्यावी. सर्वोच्च न्यायालयाने सध्या तात्पुरता निर्णय देऊन आपलं स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आरक्षण कायम ठेवलं आहे, पण याला आणखी जर कायमस्वरूपी शिक्कामोर्तब करायचं असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि 243T6 मध्ये अमेंडमेंट करून कायमस्वरूपी 27% आरक्षण मिळेल अशा प्रकारची दुरुस्ती करावी. आम्ही संख्येने 60%पेक्षा जास्त आहोत, पण केंद्रामध्ये म्हणजे फडणवीस साहेबांनी ओबीसी मंत्रालय सुरू केलं होतं. माझी विनंती आहे की केंद्राकडे आपण शिफारस करून केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मंत्रालय सुरू करण्याची आपण शिफारस करावी, ही माझी मागणी राहील.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न, मरणोत्तर भारतरत्न केंद्र सरकारने बहाल करावा, ही सुद्धा आमची मागणी आहे. त्याची सुद्धा शिफारस आपण करावी. राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये अनेक ओबीसीचे पदं रिक्त आहेत, त्याच्याकरता स्पेशल ड्राईव्ह काढून ही पदं आपण त्वरित भरावी अशी आपल्याला विनंती आहे. बाकीच्या मागण्याचं निवेदन आम्ही आपल्याला दिलेलं आहे. गोवा राज्याशी सरकार संबंधित अनेक मागण्या आहेत, ते मुख्यमंत्री आल्यानंतर मी या ठिकाणी मांडील. पण शॉर्टमध्ये मी एवढंच बनेल, गोवा राज्याला माझी विनंती आहे. गोवा राज्याचे बॅकवर्ड क्लास कमिशनचे अध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, बाकी मंडळी येतील, की ज्या ज्या सोयी आणि सवलती महाराष्ट्र राज्याने ओबीसी कम्युनिटीला दिलेल्या आहे, त्या सर्व सोयी आणि सवलती गोवा राज्यामध्ये सुद्धा लागू करण्यात यावा आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा. तशी शिफारस माननीय फडणवीस साहेबांनी सुद्धा करावी, ही सुद्धा मी या ठिकाणी निवेदन करतो. आणि या सर्व मागण्याकरता आतापर्यंत जसं पाठबळ या विचारपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मिळत आलेलं आहे, तसंच या ओबीसी समाजाच्या प्रगतीकरता ते मिळत राहावं असे आवाहन मी या ठिकाणी करतो. आणि या ठिकाणी सर्वच वक्त्यांची भाषणं होणार आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की हा पॉलिटिकल डायस नाही आहे आणि म्हणून इथं फक्त ओबीसीच्या वेलफेअरवरती चर्चा करावी. ओबीसीच्या घटनात्मक अधिकाराबद्दल चर्चा करून कोणते घटनात्मक अधिकार मिळायला पाहिजे याच्यावरती आपण आपलं मत मांडावं आणि या सभागृहाला मार्गदर्शन करावं अशी मी कळकळीची विनंती करेन. आणि मी या ठिकाणी आपली सर्वांची रजा घेतो. या ठिकाणी सर्वच मान्यवर बसलेले आहेत. हंसराज अहिर साहेब आहेत, माणिकराव ठाकरे साहेब आहेत, बिजूभाऊ वडेट्टीवार आहे, सर्वच आमदार लोक या ठिकाणी आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मला म्हणजे काय म्हणते सूचना केली की त्यांना काहीतरी एक महत्त्वाची मीटिंग या गोवामध्ये त्यांनी लावलेली आहे, म्हणून त्यांना थोडं लवकर जायचं आहे विजूभाऊ, म्हणून थोडंसं त्यांना आधी संधी देण्याची त्यांनी जे सूचना केलेली आहे ती मी मान्य करतो. आणि परिणय फुके आणि ते दोघेही सोबत आलेले आहेत, म्हणून मी परिणय फुकेंना विनंती करतो की त्यांनी तो मार्गदर्शन करावं आणि परिणय भाऊ नंतर माननीय मुख्यमंत्री मार्गदर्शन करतील आणि मग आपण आपलं हे अधिवेशन सुरू ठेवू. हॅलो, एक मिनिट दादा, एक मिनिट.